संपूर्ण राज्यभरात आज आषाढी एकादशीचा उत्साह। विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा। दर्शनानंतर महिला वारकऱ्यांकडून समाधान आणि आनंदही व्यक्त। आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल भक्तांचा मेळा। चंद्रभागेच्या तीरावर स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या माढ्याच्या विठ्ठल मंदिरातही दर्शनासाठी विठ्ठल भक्तांची मांदियाळी। लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पहाटे विठ्ठलाची महापूजा संपन्न, तर तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची सुद्धा आता मागणी। विदर्भाचं पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी। आषाढीनंतर विठ्ठल रुक्मिणी इथे येत असल्याची आख्यायिका। फुलांची आकर्षक सजावट। छत्रपती संभाजीनगरमधील प्रति पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, तर प्रति पंढरपुरात मोठ्या प्रमाणात दिंड्याही पोहोचल्या। परळी शहरातील संत जगमित्र नागा या मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी। पहाटे 3 वाजताच विधिवत पूजा संपन्न। 5:30 वाजता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं। आषाढी एकादशीच्या निमित्तानं नागपुरातल्या गुरुदेव नगर परिसरातील मैदानावर जमला भक्तांचा मेळा, तर मोठ्या उत्साहात नागरिक या दिंडीमध्ये सहभागी झाले। नागपूरच्या निर्मल नगरी परिसरातील गजानन मंदिरामध्ये फळांचे आरास, तर 1005 किलो वजनाच्या विविध फळांचे आरास। मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी। धुळ्याच्या मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिरामध्ये हजारो भाविकांची गर्दी। मंदिर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तही तैनात। जळगावात प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पिंपराळा या ठिकाणी पांडुरंगाचा रथोत्सव संपन्न, तर रथोत्सवाला 150 वर्षांची परंपरा। पांडुरंगाच्या जयघोषानं जळगाव नगरी दुमदुमली। बीडच्या परळीमध्ये सोमनाथ विद्यालयाकडून वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडीचं आयोजन। शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करत विविध कलागुणांचं केलं प्रदर्शन। नंदुरबार शहरातल्या श्रॉफ हायस्कूलमध्ये सुद्धा भव्य रिंगण सोहळा। महाविद्यालयातील 2000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा पारंपरिक वेशभूषेत यामध्ये सहभाग। वर्धा या ठिकाणी साई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त साकारली आकर्षक अशी सुंदर रांगोळी। रमण आर्ट परिवाराचं नियोजन। 25 फूट लांब आणि 20 फूट रुंद अशी ही रांगोळी। 12 कलाकारांचा ही रांगोळी साकारण्यामध्ये सहभाग। नवी मुंबईमध्ये आषाढी निमित्त रांगोळी कलाकार मिताली सुर्वे यांनी रांगोळीच्या माध्यमातून सुंदर चित्र रेखाटलं। चित्रात चिमुकल्यांचा वारकऱ्यांच्या रूपात समावेश। अमरावतीच्या आशुतोष खंडारे यांनी पेन्सिलवर कोरलं विठ्ठल रुक्मिणीचं चित्र। विठ्ठल रुक्मिणीची पेन्सिलवर मूर्ती कोरून भाविकांना शुभेच्छा। पेन्सिलवरील मूर्ती सोशल मीडियावर व्हायरल। वसईच्या भक्तानं या ठिकाणी गावातील चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी नारळामध्ये विठ्ठलाचं चित्र रेखाटलं, तर वॉटर कलरचा वापर करून 30 मिनिटात बारकानं हे चित्र रेखाटण्यात आलंय। संगमनेरमधील विठ्ठल मंदिरामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबेंनी सहकुटुंब विठ्ठल आणि रुक्मिणीचं दर्शन घेतलं। सुखसमृद्धी, बंधुभाव नांदू देत असं साकडंही बाप्पाला घातलं। जळगावच्या पाळधी या ठिकाणी शालेय मुलांच्या दिंडीमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांचा सहभाग। दिंडी खांद्यावर घेऊन पांडुरंगाचा जयघोष। चिमुकल्यांसोबत फोटो काढून त्यांचा उत्साहही वाढवला। नंदुरबार जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी रेल्वे सुरू, तर खासदार गोवाल पाडवी यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। उधना ते मिरज रेल्वे सुरू झाल्यानं पंढरपूरला जाणाऱ्यांची मोठी सोय। नंदुरबार आगारातनं दर तासाला पंढरपूरला जाण्यासाठी बस सेवा सुरू। 100पेक्षा अधिक बसेसची या ठिकाणी सुविधा। 45 प्रवासी बसमध्ये आल्यास लगेचच बस पंढरपूरच्या दिशेनं रवाना होणार। अहिल्यानगरच्या मोहरम सवारी या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला कोठला इथून सुरुवात, तर सवाऱ्यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। पोलिसांचाही चोख बंदोबस्त। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी। इगतपुरी शहर आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला, तर दारणा धरणातून 9932 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। इगतपुरीच्या पांडूर क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू राहिल्यास विसर्ग वाढणार। नाशिकमधील भावली धरणाच्या पाठोपाठ धाम धरण सुद्धा आता भरलं, तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 21% अगोदरच भरलं हे भाम धरण।
तर धरणाच्या सांडव्यावरून सध्या विसर्ग सुरू. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना मज्जाव. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे पाणी पातळीत वाढ. सुट्टीमुळे पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होत असते, मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील अनेक मंदिरंही पाण्याखाली. नालासोपाऱ्यामध्ये पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली, तर आचोळे, नगिनदास पाडा यासह संकेश्वर नगर आणि गालानगरमधील रस्ते पाण्याखाली. तर पावसाचा जोर दिवसभर राहिल्यास घरांमध्ये सुद्धा पाणी शिरण्याची शक्यता. नाशिकमधील रामकुंडामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे तरुण अडकला होता, तर स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमनं या तरुणाला बाहेर काढलं. तरुणाला सुखरूप बाहेर काढल्यामुळे दुर्घटना टळली. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू. सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, तर गोसेखुर्द धरणाच्या 27 दरवाजांमधून विसर्ग सुरू. नागरिकांना सतर्कतेचाही इशारा. धुळ्यातल्या साक्री तालुक्यातल्या जामखेली या धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती. सांडव्यातनं वाहणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची मात्र गर्दी. सांगलीच्या चांदोलीमध्ये संततधार पावसामुळे छोटे मोठे धबधबे प्रवाहित. परिसरामध्ये हिरवळ, तर पर्यटनासाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू. सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांवर रविवारमुळे पर्यटकांची मोठी गर्दी. आंबोली, कावळेसाद तसंच सावडाव धबधब्यावर पर्यटक या ठिकाणी आनंदात खेळताना पाहायला मिळाले. सावडाव धबधब्याच्या ठिकाणी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि बेळगावचे पर्यटक दाखल. अहिल्यानगरमधल्या भंडारदरामध्ये धोकादायक परिसरात पर्यटनासाठी गर्दी, तर पावसामुळे परिसरात बंदी असताना सुद्धा पर्यटक या ठिकाणी येत आहेत. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून खबरदारीच्या सूचना. परभणीच्या गंगाखेडमधील वडवणी ते कातरकवडी या रस्त्याचं काम ग्रामस्थांनी थांबवलं. आमदार रत्नाकर गुट्टेंनी रस्त्याचं काम थांबवल्यानंतर गावाला भेट दिली. ग्रामस्थांच्या चर्चेनंतर या रस्त्याचं काम पूर्ववत. नंदुरबारच्या शिवधाम उद्यानातील हिंदी भाषेतले फलक मराठीमध्ये करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. मनसे नेते अतुल पाटील यांनी केली होती तक्रार. गोंदियातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 225 स्वयंसेवक शिक्षकांची नियुक्तीचे आदेश, तर शिक्षकांची कमतरता कमी होणार. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी हा निर्णय. अंमलबजावणी करण्याचेही आदेश. गडचिरोली पोलीस विभागामार्फत अनेक दुर्गम भागांमध्ये वाचनालय सुरू, तर पोलिसांकडून आदिवासी विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा. 24,200 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा. भंडाऱ्यामध्ये मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्याला मारहाण. भंडाऱ्याच्या माटोरा तालुक्यातल्या प्रशांत विद्यालयातला हा सगळा प्रकार. कारधा पोलिसात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना मारहाण केल्याची घटना. दारू प्यायला म्हणून पैसे दिले नाही म्हणून कर्मचाऱ्याला मारहाण, तर उपनगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. दौंडमधील वारीला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 2 आरोपींना आता अटक. 3 दिवसांनंतर आरोपी आमिर पठाण, विकास सातपुतेला ग्रामीण पोलिसांनी पकडलाय. बीडच्या केज तालुक्यातल्या एका गावात गतिमंद मुलीचा विनयभंग. आरोपी विरोधात केज पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. येवला तालुक्यातील खामगाव परिसरामध्ये सौर ऊर्जा प्लांटच्या वायरची चोरी. 10 ते 12 शेतकऱ्यांकडून तालुका पोलिसात गुन्हा दाखल. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची सुद्धा मागणी. नागपूर जिल्ह्यातील नेरी परिसरामध्ये पत्नीची पतीसमोरच कंधा नदीमध्ये उडी, तर पती पत्नीनं एकत्रित फोटो काढल्यानंतर अचानक पत्नीनं नदीत उडी घेतल्याची माहिती. पोलिसांकडून शोधकार्य सुरू. धुळ्यात घराचं छत कोसळल्यामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे घराचं छत कोसळलं. मध्यरात्री झोपेत असतानाच घडली दुर्घटना. गिधाडे गावातली ही दुर्दैवी घटना. नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड शहरामध्ये घरात व्यायाम करताना 15 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकनं मृत्यू. प्रवीण धायगुडे असं मुलाचं नाव. व्यायाम करत असताना अचानक कोसळून मृत्यू झाल्याची माहिती. गडचिरोलीमध्ये अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यास देणाऱ्या 24 पालकांवर गुन्हा दाखल. विविध ठिकाणी नाकेबंदी करत गडचिरोली पोलिसांची ही मोठी कारवाई, तर 24 दुचाकीही जप्त. 25,000चा दंडही वसूल. जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते रामानंद पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचं लोकार्पण. अनेक वर्षांपासून पत्र्याच्या शेडमध्ये रामानंद पोलीस ठाण्याचं हे कामकाज सुरू होतं. आता मात्र नूतन इमारतीमुळे पोलिसांना दिलासा.
सिंधुदुर्गच्या कणकवलीतील महामार्गावर ट्रकचा अपघात, चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.